का व यंदा आपल्याला तर मस्त कापूस झाला. हा कापूस गिपूस तो मस्त झाला आपल्याला. पाहू ना आता 2-3 दिवसांनी जिंकून टाका म्हटलं. का व तुम्ही मला मागं म्हटलं होतं आपल्याला जर कापूस चांगला झाला तर मी तुला सोन्याचा हार गिफ्ट देईन. हा तो हे सर्व बरोबर आहे. त्यासाठी हारही करू आपण. पण गोष्ट कशी आहे, आपल्यापाशी जेव्हा पेरण्यापासून पैसे नव्हते, जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हापासून ज्या दुकानदारानं आपल्याला बियाणं दिलं, खत दिलं, फवारीची औषध दिली, प्रत्येक वेळा आपल्याला पैसे नसताना पैसेपासून काम केलं, अशा माणसाचं पहिले जे उधारीचं खातं आहे ते पहिले नीट करायला लागल. आणि मग त्याला आपल्या हारा जपू. कारण कसं आहे, जेव्हा आपल्यापाशी काही नव्हतं तेव्हा त्यानं प्रत्येक गोष्टीला आपल्याला सपोर्ट केला. आणि आता पीक घरी आल्यानंतर पहिलं आपलं कर्तव्य आहे का पहिले त्याचे पैसे आपल्याला देणं. त्याचे पैसे आपण नील केले का मग आपण कसं आहे मोकळं होऊन जातो त्यातून. हा व्यवहार सलटला त्याचा का मग तो हार आहे ना पुन्हा आहे. कारण कसं आहे, हे जर पैसे लटकले तर मग पुढच्या वर्षीपर्यंत आपले देणं नाही होणार. त्याच्यासाठी पहिले आपल्या घरी पीक आलं ना, पहिलं आपलं एकच काम आहे, पहिले त्याचं नील करणं, मग आपला व्यवहार करणं. समजली? हा तुमचंही बरोबर आहे. पहिले त्यानं आपलं काम केलं ना मग आपल्याला त्याचं काम करणं तर अर्जंटच आहे. पहिले त्याचे नील करून घेऊ आपण. आपलं हे काय हार गिरं नंतर घेणं होईल. आपले व्यवहार काय 12 महिने चालूच आहे. वा, हे झाली कामाची गोष्ट. मला माहित नव्हतं एवढी समजदार आहे म्हणून. तू बरोबर बोलली. पहिले त्याचं देऊन टाकू, मग आपलं चालूच आहे. म्हणाला पण तुला लय समजदार झाली होती तू. तर मित्र, यासाठी या लागून तुम्हाला आपले अनुभव भोजने आणि विनलभाऊ अग्रवाल यांचे अनुवीन कृषी केंद्र. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शेतीविषयक व्यवस्थित सल्ला, मार्गदर्शन, रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके योग्य आणि व्यवस्थित भावामध्ये भेटून जाईल. आणि या ठिकाणी यायचं असेल तर पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला, अमरावती परतवाडा रोड, अनुवीन कृषी केंद्र परतवाडा.